आता मी गॅरेजवरती आलो आहे आणि इकडे आता मी येऊन म्हणजे बसलोच आहे इथे. आता लाईट गेली आहे. आता लगभग सकाळचे किती 11 वाजले आणि मी ते वॉशिंग सेंटरवर आलो आहे. आज 31 जुलै आहे, लास्टचा दिवस आहे, शुक्रवार आहे. तर ते ऑब्वियसली होतंच की लाईट जाणार आहे. आता एक तास अर्धा तास झाला आहे की लाईट गेली आहे. कधी येईल का गॅरंटी पण नाही आहे. या 1-2 तासात येईल, या अर्ध्या तासात, या फिर पूर्ण दिवस लागेल लाईट यायला, या संध्याकाळी येईल. म्हणजे काय माहिती नाही कधी लाईट येणार, कारण की शुक्रवारी लाईट जाते तर काय गॅरंटी नसते की कधी येणार ते लाईट. बाकी आज मी जिममध्ये पण गेलेलो आणि मी आज वर्कआउट पण केला. खूप काय काय केलं, म्हणजे पुशअप केला, पुलअप केला, डंबल केला, म्हणजे खूप काय काय ट्राय केला. म्हणजे आज अर्धा पाऊण तास केला एक वर्कआउट आणि त्यानंतर मग मी घरी गेलो आणि मग नाश्ता करून इथे आलो. इथे यायला लेट झाला तर येऊन काय फायदा पण नाही झाला, पाऊस पडत होता आणि त्याच्यानंतर मग लाईटसुद्धा गेली. तर आता तर मी फक्त बसलोच आहे, काय करू नाही शकत. तर मी गॅरेजच्या कामाला येत नाही, तर मी गॅरेजवर येऊन वॉशिंगचं काम करतो गाडी. तर त्यासाठी लाईट लागते म्हणजे असं. तर आता लाईट नाही तर मग आता मी बसलोच आहे बाहेर, बघतो आता काय करायचं ते, काय माहिती नाही मला. असं आम्ही आता वॉशिंगचा जॉब करतो तर आहे, पण आता मी ठरवलं की आम्हाला लास्ट जॉब असेल. वॉशिंगचा नाही, म्हणजे इकडे जे काम करतो आहे मी तो लास्ट जॉब असेल. याच्यानंतर मी कुठेच काम नाही करणार, ना वॉशिंगमध्ये मी दुसरीकडे करणार, ना मी दुसरा कुठला जॉब करणार. कारण की याच्यामध्ये पगार खूप कमी आहे. याच्यामध्ये 12,000 रुपये पगार आहे आणि तो पण टायमावर भेटत नाही. आणि वाढून 15-20 हजारपर्यंत जाईल अगर दुसरीकडे कुठे करेन. तर ते जॉब करण्यापेक्षा मी कुठला तरी बिझनेसच करीन, म्हणजे जॉब सोडल्यानंतर. तर आता माझा बड्डे येतो पुढच्या वर्षी, तर त्याच्या आधी कसं पण करून मला हा जॉब सोडायचा आहे. थोडे पैसे जमवून सायकल वगैरे रिपेअर करून हा जॉब सोडून देईन. म्हणजे पैसे तर नाही, बिझनेससाठी पुढे काय करीन त्याचं काय नक्की नाही आहे. पण पहिला मी हा जॉब तर सोडीनच, कारण की जोपर्यंत असा जॉबवर मी लगभग 8 वाजता 8:30ला येतो आणि रात्री 8:30ला जातो. म्हणजे पूर्ण दिवस इथेच जातो. रात्रीचा झोपतो मी, तर पूर्ण दिवस इथे जातो. तर दुसरा काय विचार करायला टाईमच भेटत नाही. आणि तर करून पण काय फायदा नाही. 1 लाख रुपये कमवायचे, म्हणजे दिवसाचे 4,000 रुपये, आणि इथं मी कमवतो 400 रुपये, विमा कमवायचे 4,000. तेवढ्याचं मला नुकसान होतं ते काम करून. म्हणजे घरी बसण्यापेक्षा येतं ठीक आहे, मोबाईल म्हणता अजूनच नुकसान होईल. पण 400 रुपये दिवसाला काफी नाही आहेत मला. तर आता मी हा जॉब सोडून देईन. आणि असं काहीतरी करीन की 10 वर्षानंतर, आता मी पुढच्या वर्षी 22 वर्षाचं होईल, तर 32 वर्षापर्यंत असं काहीतरी करीन की मी 1 लाख रुपये महिन्याचं कमवायला लागेल. असं काहीतरी करायचं आहे म्हणजे मला. आता ते काय करायचं ते आता कळेलच का, ते माहिती नाही कळेल की नाही करते. त्यासाठी आधी जॉब सोडावी लागेल. म्हणजे जॉबवर करून मी काय दुसरं काय करू नाही शकत, पूर्ण दिवस इथेच जातो. आता सोडेन मी जॉब, सोडीन मी, कोणाला काहीच बोलणार नाही. म्हणजे एकदम चूप राहील, कोणी काही बोलू दे, कोणाला काहीच बोलणार नाही, एकदम चुपचाप राहील आणि बघीन मग कसं मी 1 लाख रुपये महिन्याला कमवू शकतो. तर ते आता तेच विचार करतो. आता मग अजून तर टाईम आहे, आता जुलै चालू आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 6 महिने आहेत माझ्याकडे या जॉबमध्ये. 6 महिन्यानंतर मी मग आयुष्यात कधीच जॉब करणार नाही. कारण की मी फक्त 10वी मी शाळामध्ये सोडलेलं, तर मला जॉब असेच भेटेल 10, 15, 20 हजारचे. आणि त्याच्याने जे माझं स्वप्न आहे, जे मला पाहिजे ते पूर्ण होणार नाही. 1 मिनटं.